ब्रह्मविद्येला व गुरुचरणांना वंदन करून ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमाचं प्रास्ताविक सत्र आपण सुरू करत आहोत. सर्वप्रथम वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे मी सर्व जिज्ञासूंचं मनपूर्वक स्वागत करते. ब्रह्मविद्येचे विलक्षण लाभ अनुभवलेल्या सर्व साधकांच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मविद्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ब्रह्मविद्येच्या श्वसन प्रकारांचे व परमपूज्य बालयोगी मुकुंद साठे गुरुजींच्या चिंतनाचे काही व्हिडिओज सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अगदी थोडक्यातच वसुंधरा प्रतिष्ठान व परमपूज्य बालयोगी मुकुंद साठे गुरुजी यांची थोडक्यात ओळख करून घेऊ. वसुंधरा प्रतिष्ठान ही धर्मादाय आयुक्त ठाणे यांच्याकडे नोंदणीकृत शासनमान्य संस्था आहे. ब्रह्मविद्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सेवाभावी कार्य ही संस्था करते. या संस्थेअंतर्गत ब्रह्मविद्येचे वर्ग 4 पातळ्यांवर घेतले जातात. 8 ते 15 वयोगटातील मुलांसाठी बालसंस्कार वर्ग, 15 वर्षावरील सर्वांसाठी प्राथमिक वर्ग, ज्यामध्ये आपण आपली मूलभूत गरज शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्य प्राप्त करू शकतो. ज्या कुणा साधकांना आपली आध्यात्मिक प्रगती साध्य करायची आहे त्यांच्यासाठी द्वितीय व तृतीय पातळीवरील वर्ग घेतले जातात. या संस्थेअंतर्गत कार्यरत असणारे सर्व विश्वस्त, शिक्षक, मार्गदर्शक, आयोजक कुणीही कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता अगदी निस्वार्थ सेवा देतात. परमपूज्य बालयोगी मुकुंद साठे गुरुजी हे वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त आहेत. ब्रह्मविद्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं. 1989 मध्ये गुरुजी स्वतः ब्रह्मविद्या शिकले व 1992 पासून ब्रह्मविद्या मिशन या संस्थेतर्फे ब्रह्मविद्येचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. 1996 पासून ब्रह्मविद्या साधक संघ या संस्थेतर्फे वर्ग घेतले व ऑक्टोबर 2002 मध्ये वसुंधरा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून ब्रह्मविद्येच्या ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरूच ठेवले. गुरुजींचा भगवद्गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी आद्य शंकराचार्यांचे प्रकरण ग्रंथ, भगवान रजनीशांचा वाङ्मय व अन्य संत वाङ्मय यांचा अभ्यास झाला आहे. वास्तविक ब्रह्मविद्या हे 5000 वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे, पण ते आजही आपण आपल्या जीवनात उपयोगात आणून आपल्या सर्व भौतिक समस्यांचं निवारण कसं करू शकतो याचं सुंदर व सोप्या भाषेत मार्गदर्शन गुरुजी करतात. आपल्या मधुर व रसाळ वाणीने गुरुजी नेहमीच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. कुठल्याही भौतिक प्रलोभनाला प्रतिसाद न देता व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून असित धारावत हे ज्ञानदानाचं कार्य सुरूच ठेवलं आहे. चला तर मग गुरुजींकडूनच आपण ब्रह्मविद्येची ओळख करून घेऊया. हरिओम. हरिओम. जे माझ्या समोर बसलेले आहेत, जे खाली बसलेत त्यांनी साधी मांडी घालून बसा. जे खुर्चीवर बसलेत त्यांनी पायाच्या टाचा जोडून बसणं आवश्यक आहे. हाताचे तळवे मांडीवरती किंवा गुडघ्यावरती उताने ठेवा आणि डोळे अलगट मिटून घ्या. आरोग्य प्राप्ती करण्यासाठी आज आपण ब्रह्मविद्या योगशास्त्राचा विचार करणार आहोत आणि तो विचार करण्यासाठी प्रथम आपलं मन शांत प्रसन्न असणं आवश्यक आहे आणि त्या मनाला प्रसन्न प्रशांत करण्यासाठी मी काही उपनिषदातल्या वेदमंत्रांचं उच्चारण करणार आहे. त्यानंतर शांती पाठ होईल. थोडंसं गुरुस्तवन करेल.
आणि मग आजच्या आपल्या चिंतनाला आपण सुरुवात करणार आहोत. समोर बसलेल्याने डोळे बंद करा आणि मन शांत प्रसन्न ठेवून एक एक शब्द मनाचा कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. जरी संस्कृतमध्ये शब्द असतील तरी सुद्धा मन शांत असेल तर एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला उलगडत जाईल. आपण पंचमहाभूतांना आवाहन करणार आहोत की जीवनातली सर्वश्रेष्ठ विद्या संपादित करण्यासाठी आज मला जिज्ञासा झालेली आहे आणि त्यासाठी थोडी आपण प्रार्थना करणार आहोत. डोळे बंद. मी जेव्हा सांगेन तेव्हा डोळे उघडायचे आहेत. मन शांत प्रसन्न ठेवा आणि एक एक शब्द हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. ओम स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्तः न्यायेन मार्गेण महीं महीषाः गोब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. काले वर्षति पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशो हंसोपरहितः ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. ॐ शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्यर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांतिः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुरादिरनादीश गुरुः परमदैवतं गुरुः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. धर्माचाकरिता अमास जगति रामानि धारियले ऐसे जाणुनि राम भक्ति करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुरतिया नम्रत्वतेने असे इच्छा हो जसी मानसी करीतसे हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम हरी ओम. आपल्या दोन्ही हाताचं घर्षण करा आणि जी ऊर्जा आपण निर्माण केलेली आहे ती आपल्या चेहऱ्यावरती सामावून घ्या. नमनाला गडावर तेल न ओतता
या ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने आपल्या सर्वांना काय लाभ होणार आहे त्याविषयी प्रत्येकाला जिज्ञासा असते. आणि आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये आपण सर्वजण ही संपूर्ण धरा एका विशिष्ट व्हायरसनी व्याप्त आहे आणि त्याचं भय इतकं आहे की त्या भयापासून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय आपण करत आहोत. जे आपलं शास्त्र आहे, मग ते शास्त्र कुठलंही असो, व्याधी निवारणासाठी ज्या काही पद्धती आहेत, औषध निवारण, औषध किंवा अन्य जे आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी आहे, नेचरोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, ह्या सगळ्याचा आपण उपयोग करतो. पण एक गोष्ट मला इथे निवेदन करावीशी वाटते की आत्ताचा जो व्हायरस आहे, हा कोरोना व्हायरस कोविड-19, त्याच्यावरती आपल्या मेडिकल सायन्समध्ये काही उपाय नाही. शास्त्र सांगतं की कुठल्याही व्हायरसवरती कुठलीही व्याधी नाही. जरा लक्षपूर्वक ऐका, काय निवेदन केलं? व्हायरसवरती कुठलाही व्हायरस असून दे, त्या व्हायरसवरती कुठलीही व्याधी नाही. म्हणजे काही आपल्याला पुढे औषधाचं संशोधन चालू आहे, काही त्याच्यामध्ये इंजेक्शन येईल की ज्यांनी आपली प्रतिबंधात्मक जी शक्ती आहे त्याला सामोरं जाण्यासाठी, जी इम्युनिटी पॉवर आहे ती आपल्याला वर्धमान करण्यासाठी उपायांचं संशोधन चालू आहे. पण आपल्या योगशास्त्रामध्ये, ब्रह्मविद्येमध्ये कुठलाही व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करू नये असं जर का आपल्या सगळ्यांना मनोमनी वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला योगशास्त्राचा आधार घेणं गरजेचं आहे. नजीकच्या काळामध्ये 15 दिवसांनी 21 जूनला जागतिक योग दिन येणार आहे आणि त्या निमित्ताने मनामध्ये एक विचार आला की आता समाजामध्ये अनेक जे आरोग्य प्राप्तीसाठी जे काही योगशास्त्र आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होतो आहे की ज्याचा अभ्यास केल्याने, साधना केल्याने आपल्यामध्ये असलेली जी इम्युनिटी पॉवर आहे, प्रतिबंधात्मक जी शक्ती आहे, की आपल्याला जे जिथे शारीरिक बल आवश्यक आहे त्या प्राप्तीसाठी अनेक योग मार्गाचा विचार केला जातो. माझं व्यक्तिगत निवेदन आहे, त्या निवेदनावरती तुम्ही सगळ्यांनी सहमती असावी असा माझा आग्रह नाही. पण जे काही हठयोग आहे, नेचरोपॅथी आहे, अन्य काही पद्धती आहेत, त्या पद्धतीमध्ये मर्यादा आहे, कठीण आहे. हठयोगामध्ये जे प्राणायाम आहेत ते कठीण आहेत. कपालभाती आहे, उज्जैनी आहे, भस्त्रिका आहे. आज आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला इन्स्टंट लाभ पाहिजे. मग हा इन्स्टंट लाभ जर का आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला असं शास्त्र ज्ञात होणं गरजेचं आहे की त्याचा मी सराव केल्याने, अभ्यास केल्याने मला शरीरावरती तात्काळ परिणाम दिसेल. जर का काही लोकांना अतिशयोक्ती वाटेल माझ्या निवेदनामध्ये, पण माझ्या एवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे. आमच्याकडे तशा प्रकारचे पुरावे, एव्हिडन्स पण आहेत की ह्या ब्रह्मविद्येच्या शास्त्राचा जो कोणी अभ्यास करेल एकतर त्याला व्याधी होणं असंभव आहे साधना केली तर. जीवन कारण आणि परिणामांचं आहे, ध्यानात ठेवा. आणि हा कारण आणि परिणाम हा एकमेकांशी निगडीत आहे. आपल्या सगळ्यांचा मूळ या देहाचा स्वभाव आहे आरोग्य. त्यामुळे व्याधी झाल्यानंतर आपण लगेच काहीतरी उपाय करतो आणि तो उपाय मला तात्काळ लाभ देणारा असला पाहिजे अशी आपली सगळ्यांची एक धारणा आहे. तर हठयोगामध्ये जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहे, सूर्यनमस्कार आहे, तुम्हाला त्याच्यासाठी बरंच काही श्रम घ्यायला लागतील. आणि आत्ता तर माणूस जो युवान आहे किंवा सर्वसाधारण जी व्यक्ती आहे त्याला श्रम नको घ्यायला, त्याला कमीत कमी श्रमामध्ये परिणाम पाहिजे, विश्रांत व्हायचं आहे.
तर आपल्या ब्रह्मविद्येच्या शास्त्रामध्ये रोग निवारण नाही, रोगाचं मुळासकट त्याला उपटून काढण्यासाठी, किंवा रोग जो काही वातावरणामध्ये आता जो व्हायरस आहे तो माझ्या शरीरामध्ये प्रवेशच करता कामा नाही, अशी जर का आपली सगळ्यांची मनोमनी इच्छा असेल तर त्यासाठी ब्रह्मविद्या तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे. बघा, आजकाल टेस्टिंग करताना सुद्धा समोरच्या व्यक्तीमध्ये ऑक्सिजन किती आहे याची तपासणी केली जाते. आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर का शास्त्रीय दृष्ट्या योग्य असेल तर त्याला तो व्हायरस प्रवेश करणं कठीण, आणि एखाद्याने प्रवेश केला तर त्याची श्वसन संस्थेमध्ये तो तिथे त्याची नाश करू शकतो, त्याला प्रबळ नाही करू शकणार. हा व्हायरस श्वसन संस्थेमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्या वातावरणामध्ये तो आणखीन बलवान होतो. का होतो? कारण तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी. सर्व व्याधीचं निवारण करण्यासाठी आपल्याला हा ऑक्सिजन जो आहे, प्राणवायू, हा आपल्याला मोफत मिळालेला आहे. पण जे आपल्याला मोफत मिळतं किंवा इझी मिळतं त्याची आपल्याला किंमत नसते. तर ब्रह्मविद्येमध्ये या श्वासावरती आपण विचार करणार आहोत. ब्रह्मविद्या म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर श्वास आणि विचारांची साधना आहे, की ज्या श्वसन, तिथे तुम्हाला 8 श्वसन प्रकार शिकवले जातात. आणि श्वसन प्रकार केल्यानंतर, म्हणजे आपला पहिला श्वसन प्रकार आहे तो केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये मस्तकापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत ऑक्सिजन प्रवाहित व्हायला सुरुवात होतो. आणि जिथे कुठे ह्या ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या इंद्रियांमध्ये, अवयवांमध्ये, आपल्या सर्व ज्या सिस्टम आहेत त्या सिस्टममध्ये हे जे प्रमाण कमी आहे तिथे हा ऑक्सिजन प्रवेश करतो. आणि तिथे जी व्याधी आहे, अनारोग्य आहे, त्याचं परिवर्तन आरोग्यामध्ये करतो. हा प्राणवायू महत्वाचा आहे, की ज्या प्राणवायूच्या साधनेने आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये, रंध्रारंध्रामध्ये, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये तो आपल्याला प्राणवायू पोचवता येतो. तर हा प्राणवायू पोचवण्यासाठी ब्रह्मविद्या शास्त्र आहे, की ज्या श्वसन प्रकाराने, प्राणाच्या साधनेने आपलं शरीर व्याधीमुक्त होतं. समजा तुम्हाला अतिशयोक्ती वाटली, हे तुम्हाला पुढच्या 7 दिवसामध्ये, 14 दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला आहे. निदान व्याधीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव हळूहळू कमी होतो. शरीरामध्ये व्याधीचा प्रभाव कमी झाला की शरीर जरा क्रिया करण्यासाठी उत्साहित होतं. आणि हा उत्साह जर का जो कोणी व्याधी पीडाग्रस्त आहे, रोगी आहे, त्याला जर का मिळाला तर संपूर्ण व्याधीचं निवारण करणं हे प्रत्येकाला शक्य आहे. कारण हा जो प्राणवायू आहे, ब्रह्मविद्या शास्त्र सांगतं, हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन औषध आहे, मेडिसिन आहे. आपल्याला माहिती नाही. आज मी तुम्हाला जे निवेदन करणार त्याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकल पण करून घेणार आहे. ब्रह्मविद्या जगण्याचं शास्त्र आहे. मी आमच्या वर्गामध्ये नेहमी सांगत असतो की ब्रह्मविद्येमध्ये तुम्हाला जर का लाभ उठवायचा असेल तर ब्रह्मविद्या जगण्याचं शास्त्र आहे. जो जगेल त्यालाच लाभ होईल. आणि त्यासाठी देह साधनेसाठी राहावा, ही 2 सूत्र महत्वाची आहेत. काय मी सांगितलं? ब्रह्मविद्या जगण्याचं शास्त्र आहे. आणि आपल्याला जो देह दिलेला आहे की जो दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, हा मनुष्य देह दुर्मिळ आहे, तो जो मला मिळालेला आहे तो देह मी ह्या साधनेसाठी राहते. ही 2 सूत्र जर का आपण लक्षात ठेवली तर जसं एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली आहे आणि त्याला आपण काही खायला दिलं तर तो 2.5-3 तास तक्रार करत नाही की मला भूक लागली म्हणून, मग परत तक्रार करतो 4-5 झाल्यानंतर. तशा प्रकारे हे श्वसन प्रकार केल्यानंतर शरीरामध्ये प्राणाचा संचार, प्राणवायूचा संचार सर्वत्र व्हायला सुरुवात झाल्यानंतर व्याधीचा प्रभाव कमी होतो. व्याधीचा प्रभाव कमी झाला की मनामध्ये जरा उत्साह येतो. अजून साधना, अभ्यास, स्वाध्याय करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल, आतूनच मिळेल. आणि ती प्रेरणा मिळाल्यानंतर संपूर्णपणे व्याधी मुक्त होऊन ती व्याधी मला पुन्हा होऊ नये म्हणून या शास्त्राचा आपल्याला निरंतर अभ्यास करणं गरजेचं आहे.
एक सकाळी जर का तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ दिला, एक पाऊण तास, तर माझी खात्री आहे की शरीराला व्याधी होणं असंभव आहे. हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेशच करू शकणार नाही, आणि एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला तर त्याचा नाश करण्यासाठी हे ब्रह्मविद्येचे जे श्वसन प्रकार आहेत ते तुम्हाला अधिकाधिक लाभ करून देतील. तर 21 तारखेच्या जागतिक योग दिनाच्या सुमुहूर्तावरती त्या प्रसंगानुसार आपण श्वासाची साधना करणार आहोत की ज्याने आपलं शरीर तंदुरुस्त होईल, व्याधीचा हळू प्रभाव कमी होईल आणि निरोगी निरामय होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करू. आणि दुसरी गोष्ट आहे ब्रह्मविद्येच्या साधनेमध्ये, ते म्हणजे आपला विचार. तर काही लोकांना शारीरिक पातळीवरती, आता हे आजकाल हा जो व्हायरस आहे तरुणांमध्ये पण पसरायला सुरुवात झालेली आहे, आणि तरुण जर का मानसिक पातळीवरती काही चुकीचा नकारात्मक विचार करत असेल तर तो त्याला बळी पडू शकतो. आपण असे उदाहरणं बघतो, वाचतो, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही आज सर्व प्रसार माध्यमामध्ये आहात, माझ्यापेक्षा जास्त आहात. तर आता हे तारुण्य आहे, या तारुण्यामध्ये नकारात्मक विचार जर का त्यांनी केला तर त्याचा परिणाम आपल्या देहावरती तात्काळ होतो. पुढे आपण याच्यावरती विचार करणार आहोत. तर्कशास्त्राचा एक सूत्रपात आहे की जसा आपण विचार करतो तसे आपण होतो. तर आता मग आपल्याला असा विचार करायचा आहे की तो विचार केल्याने माझं इंद्रिय बल वाढेल, आणि इंद्रिय बल वाढल्यानंतर माझं मनोबल पण वृद्धी झाली पाहिजे. आणि मनोबलाला वृद्धी करण्यासाठी विचार साधन आहे. तर ह्या दोन गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. प्राणवायू आपलं औषध आहे. हा जो तुमचा श्वास आहे त्या श्वासामध्ये बरंच काही गूढ आहे, आणि जशी आपण साधना करू तसं तसं हे गूढ आपल्याला समजणार आहे. आणि नुसतं समजणार नाही तर समजल्यानंतर त्याचा आपल्याला समज आल्यानंतर त्याचा आपल्याला अनुभव पण येणार आहे. कोणाला? की जो जगेल त्याला. आजपर्यंत ही ब्रह्मविद्या गेली जवळजवळ 28 वर्ष कुठल्याही प्रकारच्या प्रसार माध्यमाचा उपयोग न करता मी हे काम करत आलेलं आहे. 365 दिवस मी काम करतोय तुमच्या माहितीसाठी म्हणून. एकही दिवस सुट्टी नाही. जसं श्वास घ्यायला सुट्टी नाही ना, तसं हे काम चालू आहे. आणि हे कोणाची जहागिरी नाही. जर का तुम्ही पण ही साधना केली, श्वसन प्रकार केले, तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अग्रगण्य व्हायचं आहे, आयकॉन आयडॉल व्हायचं आहे, प्रत्येकाला व्हायचं आहे, तर तिथेही तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता. आणि निर्मिती केल्यानंतर तिथे आपण टिकणं महत्त्वाचं आहे. हे दोन्ही आपल्याला जमलं पाहिजे. त्यासाठी हे ब्रह्मविद्या शास्त्र आहे. तर की ज्या शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला तात्काळ हे आपली प्रतिबंधात्मक इम्युनिटी पॉवर जी आहे ती आपल्याला वृद्धिंगत करायची. तर आता ती वृद्धिंगत करण्यासाठी थोडं या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये श्वसन प्रकार करणार, आपली जी श्वास उच्छ्वासाची जी प्रक्रिया आहे त्याविषयी थोडं आपण तंत्र जाणून घेणार आहोत. आपण सगळेजण आतापर्यंत नाकाने श्वास घेतो आणि नाकाने उच्छ्वास करतो. जे काही आजपर्यंत विज्ञानाचं संशोधन झालेलं आहे त्या विज्ञानाच्या संशोधनाच्या आधारे असा एक निष्कर्ष काढला गेलेला आहे की ह्या श्वासामध्ये जी ताकद आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याचा केवळ आपण 10% वापर करतो. बाकीचे 90% आपल्यामधून ती वेस्ट होते, त्याचा आपल्याला उपयोग नाही करता येत. त्यासाठी योग्य श्वसनाची गरज आहे. आणि योग्य श्वसन जर का हे तंत्र जर का आपण जाणून घेतलं तर त्या तंत्राचा जो परिणाम आहे तो आपल्याला त्वरित मिळू शकतो. तर ब्रह्मविद्येमध्ये हा जो श्वास उच्छ्वास आहे त्याच्यामध्ये फार गूढ आहे. म्हणजे आपण सर्वजण श्वास घेतो. कल्पना करा किती आश्चर्य आहे की आता दीर्घ श्वसन करायला सांगतात, पण सगळ्यांनी जर का 130 कोटी लोकांनी जर का दीर्घ श्वास घेतला तर असं काही होत नाही की ह्या वातावरणामध्ये जो प्राणवायू तो संपला, तो आणखीन वृद्धी होतो आहे. ह्या प्राणवायूच्या आधारे
आपण ब्रह्मविद्या शिकणार आहोत. प्राणवायू माझं औषध आहे. विज्ञानाच्या आधारे पण आपण पुढे समजून घेऊ. आज मला तंत्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सहभागी करायचा आहे, इन्व्हॉल्व करायचा आहे. आणि तो सहभाग तुमचा झाला तर मला देहाला जो परिणाम आहे ना तो त्वरित येणार आहे. आणि आपला विश्वास कधी बसतो, माझ्या देहाला काय अनुभव आला तर. ज्ञान भरपूर आहे प्रत्येकाला देण्याच्या. आज तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, एक बटन तुम्ही दाबलं तर जे काही मला माहीत नाही ते मला माहीत होतं. पण माहीत झाल्यानंतर अज्ञानाचं निवारण ज्ञानामध्ये झाल्यानंतर मला अनुभव नाही येत. का नाही येत? कारण मी ज्ञान जगत नाही. तर ज्ञान जगणं महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, माझं त्याच्यावरती भर आहे की जे ब्रह्मविद्या तुम्हाला शिकवली जाणार आहे त्या ब्रह्मविद्येच्या शिकवणीनुसार जर का तुम्ही प्रात्यक्षिक केलं, सराव केला, देह साधनेसाठी राबवला तर ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला देहाच्या स्तरावरती की जे मी जगणार आहे. जगल्यानंतरच आपल्याला जाणीव निर्माण होते. जाणीव म्हणजे अनुभव, फार मोठा काही शब्द नाही. जाणीव याचा अर्थ अनुभव, सेल्फ एक्सपिरियन्स. तर तो अनुभव मला घ्यायचा असेल तर ह्या प्राणवायूची ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अधिकाधिक चौकशी, चिकित्सा, चिंतन, मनन करणार आहोत, निधिध्यासन करणार आहोत की जेणेकरून मला देहाच्या स्तरावरती हा आरोग्याचा अनुभव. कारण त्यानंतर आपल्या सगळ्यांचा देहाचा स्वभाव आहे आरोग्य. आपण सर्वजण जन्माला येताना आरोग्य संपन्न आलो. कोणीही व्यक्ती अशी नाही आहे, मनुष्य असा नाही आहे की त्याला जन्माला येतानाच काही व्याधी आहे. अपवाद असेल नाही असं नाही, पण ते करोडोमध्ये एखादा असला. अन्यथा जो कोणी मानव योनीमध्ये जन्माला आला, ज्यांनी देह धारण केला, तो जन्माला येताना आरोग्य संपन्न आहे. मग काही काळाने मला व्याधी झाली, का झाली? त्याचं मूळ कारण आहे माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. तर ह्या श्वासाची आपण साधना करणार आहोत की ज्या श्वासामध्ये प्राणवायू आहे. बघा श्वासाचं गुण काय? श्वासामध्ये प्राणवायू आहे. त्या प्राणवायूमध्ये प्राणशक्ती आहे. जरा ध्यान से सुनो. श्वासामध्ये प्राणवायू आहे, त्या प्राणवायूमध्ये प्राणशक्ती आहे. ह्या प्राणशक्तीमध्ये तो वैश्विक प्राण आहे की जो प्राणाचाही प्राण आहे. आणि ह्या प्राणाच्याही प्राणाला ज्यांनी जाणलं तो परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर आहे. एवढी मजल आपल्याला मारता येते की तिथपर्यंत आपल्याला उत्क्रांत होता येतं या ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमात. इतकं गूढ आहे की तिथे मनोबल वाढल्यानंतर आपलं ज्ञानबल आणि आत्मबलाचा पण आपल्याला अनुभव येतो. आणि हा प्राण जेव्हा आपल्याला आत्म्यापर्यंत घेऊन जातो, म्हणजे श्वास आपलं हृदयाने श्वसन होणार आहे ध्यानात ठेवा. कालांतराने आपलं नाकानी श्वसन बंद होणार आहे. आपण देहाने, बॉडीने श्वसन करणार आहोत. आणि जेव्हा आपण देहाने श्वसन करतो तेव्हा ही पुढची प्रक्रिया की ज्या प्राणवायूमध्ये प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीला चालवणारा एक वैश्विक प्राण आहे की जो प्राण दुसरा तिसरा कोणी नसून तोच आत्मा आहे. तोच आत्मा ब्रह्म आहे, तोच आत्मा परमात्मा आहे, तोच आत्मा भगवान आहे. आणि ह्या तिघांच्याही पलीकडे जो कोणी आहे तो परब्रह्म साक्षात महर्लोकाचा अधिपती श्रीकृष्ण आहे. बोलता बोलता आपण किती उच्च पातळी गाठली. तर त्याचं मूळ आपल्या श्वासामध्ये आहे. तर आता त्या श्वासाला, कारण आपल्याला भारताला विश्वगुरु बनवायचा आहे. विश्वगुरु तो आहे की तो जगद्गुरु आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु. तर ह्या योग दिनाच्या निमित्ताने आपण थोडी श्वास उच्छ्वासाची प्रॅक्टिस करणार आहोत की एवढं ते श्वासामध्ये जो गूढ जे आहे की त्या गूढ जसं जसं गुह्य मला मी जाणेन तसं तसं मी आत्म्यापर्यंत जाईल. आणि आत्म्यापर्यंत तो जो गेला तो ब्रह्म आहे. वेदवाक्य आहे, आपण जाणत असाल अयम आत्मा ब्रह्म. ही हा ब्रह्म
कालांतराने परमात्मा होतो, परमात्मा झाल्यानंतर भगवान होतो आणि भगवान झाल्यानंतर श्रीकृष्ण. वेद सांगतंय की या श्रीकृष्णाची 3 रूपं आहेत. कुठली? भगवान, परमात्मा आणि ब्रह्म. ही जो जगद्गुरु आहे, या जगद्गुरूच्या अधिपत्याखाली, श्रीकृष्णाच्या अधिपत्याखाली उत्पत्ती स्थिती लय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा याच्या आधारे कार्य करत असतो. आणि हा श्वास सगळ्यांकडे आहे, हे कोणाची मक्तेदारी नाही. तर आता ह्या श्वासाची थोडी आपण साधना करणार. आपल्याला आरोग्य प्राप्त करायचं आहे. ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी आजपर्यंत जो आपण श्वास उच्छ्वास करत आलो, तो नाकानीच करत आलो, तो ब्रह्मविद्येमध्ये जरा आपण वेगळ्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. जे माझ्यासमोर बसले तुम्ही पण प्रॅक्टिकल करायचं आहे. आता मी तुम्हाला बघू शकत नाही, तुम्ही मला बघू शकता, पण जसं जसं मी करतो आहे किंवा माझे शब्द, म्हणजे एखादी व्यक्ती असंही होऊ शकतं की हा जो व्हिडिओ आहे एखाद्या अंध व्यक्तीने जर का ऐकला नसता, तर तोही माझे शब्द ऐकून ही क्रिया करू शकतो, की जेणेकरून प्रत्येक मानवाला, इथे जात पात लिंग धर्म भेद काही नाही, सर्वांना हे शास्त्र जपता येणं शक्य आहे, संभव आहे. फार पूर्वी मला एक प्रश्न विचारला गेला होता एका इंटरव्ह्यूमध्ये. एशियन पेंट नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये मला प्रश्न विचारला होता तिथल्या अधिकारी लोकांनी. फार पूर्वी माझी मुलाखत झालेली होती. तर तिथे मला विचारला प्रश्न की ब्रह्मविद्या करण्यासाठी पात्रता आणि क्षमता काय. तर तेव्हा मी 5-6 वर्ष वर्ग घेत होतो. पण आता म्हटलं हा प्रश्न मला पहिलाच विचारला, तर त्यावेळेस मी इन्स्टिंक्टिव्हली तात्काळ मी त्याला उत्तर दिलं की ब्रह्मविद्या शिकण्यासाठी पात्रता ती आहे की जो श्वास घेतो आणि जो उच्छ्वास करतो तो पात्र. तर इथे तर आपण सगळं, तर आता जसं मी सांगणार आहे, जसं मी कृती पण करणार आहे, पण एखाद्याला जर का नुसतं म्हणजे नेत्रहीन आहे त्याला पण जर का आपल्याला या शास्त्रामध्ये सहभागी करायचा असेल, त्याला व्हायचा असेल, तर तोही माझ्या शब्दानुसार क्रिया करू शकतो. आणि जे सर्वांची इंद्रिय जे पाहू शकतात त्यांनी तर माझ्यावर करायचंच आहे. तर सुरुवातीला आपण उच्छ्वासाची प्रॅक्टिस करणार आहोत. ब्रह्मविद्येमध्ये उच्छ्वास हा आपल्याला तोंडाने करायचा. आणि कसा करायचा? सगळ्यांनी माझ्याबरोबर राहा. आता तुमचं देह तर माझ्या समोर आहे, पण तुमचं मन पण माझ्याबरोबर पाहिजे. माझी खात्री आहे तुम्ही असणार, आणि जसं मी करणार आहे तशी फक्त तुम्ही क्रिया करायची. तर ब्रह्मविद्येमध्ये उच्छ्वास आपल्याला तोंडाने करायचा आहे. कसा करायचा त्याविषयी. खालचे आणि वरचे दात घट्ट करायचे आणि दातांच्या फटींमधून जेवढी हवा तुम्हाला बाहेर फेकता येईल तेवढी फेकायची. ठीक आहे. आता सर्वांनी ताठ बसा. जे माझ्या समोर बसले त्यांनी ताठ बसा. हाताचे तळवे मांडीवरती किंवा गुडघ्यावरती पालथे ठेवा. तुमचे डोळे उघडे असून दे. जे खुर्चीवर बसले त्यांनी टाचा जोडून बसणं आवश्यक आहे. याच्यामध्ये विज्ञान आहे, पुढे आपण याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आता खालचे वरचे दात घट्ट केले आणि दाताच्या फटींमधनं उच्छ्वास करायचा आहे. बघा, दात घट्ट करून दाताच्या फटींमधनं हवा बाहेर फेकायची. नीट बघा, तुम्ही पण करा. दात घट्ट करून दाताच्या फटींमधनं हवा बाहेर फेकायचे. पुन्हा एकदा दात घट्ट करा, दाताच्या फटींमधनं हवा बाहेर फेका. अगदी सिंपल टेक्निक आहे, ध्यानात ठेवा. तर आपण उन्हातान्हातनं बाहेर आलो, तर फार दम लागला ना, तर तो काय करतो, असं करतो. फक्त त्याच्यामध्ये ताकद नसते. ही ताकद आपल्याला इकडे लावायची आणि ती ताकद लावल्यानंतर हा जो उच्छ्वास आहे तो आपल्या शरीरामध्ये बरंच काही परिवर्तन करणार आहे. एक छोटंसं टेक्निक, हा उच्छ्वास पॉवरफुल जपण्यासाठी. आता सगळी मुलं घरी आहेत ना, आता घरी मुलं आहेत ते गोंगाट करणार, त्यांना बाहेर पण जाता येत नाही. आता जरा 2 दिवसापूर्वी काही ठिकाणी अनुमती दिलेली आहे की मुलांना खेळण्यासाठी मैदानामध्ये जी मोकळी जागा आहे तिथे जाऊ शकतात. पण पालक घाबरतात, पालक पाठवत नाहीत मुलांना. तर आता मुलं
आता घरामध्ये सगळेच आहेत लॉकडाऊनमुळे, तर घरातले सगळे बुजुर्ग लोक आहेत, वरिष्ठ जे आहेत ते सगळं जेवण खाण झाल्यानंतर थोडी विश्रांती करतात आणि मुलं तर खेळत असतात ना, तर खेळता खेळता ती शांतपणे खेळत नाही, मग काय करतात, आरडाओरडा करतात. नुसतं आरडाओरडा नाही तर मारामारी पण करतात. तर त्यावेळेस हे वरिष्ठ जागा झाला ना तर ती काय करतात, अरे मला ना जरा गप्प बसा ना, आम्हाला थोडी विश्रांती, असं करतो ना आपण, ती जेणेकरून मुलं शांत होतील. आता हे सर्वांनी माझ्यासमोर बसले, त्यांनी बोट ठेवा आपल्या तोंडात आणि मुलांना शांत करा. करा बरं. अरे अजून शांत होतच नाही, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात. तंत्र समजण्यासाठी एक टेक्निक आहे. आता आपण बोट ठेवून केला ना उच्छ्वास, तो बोट काढायचा आहे, हात पालथे मांडीवरती किंवा गुडघ्यावरती, तुमचे डोळे उघडे ठेवा आणि खालचे आणि वरचे दात घट्ट करून माझ्याबरोबर तुम्ही उच्छ्वास करा. दात घट्ट करा, जोरात हवा बाहेर फेका. पुन्हा दात घट्ट करा, जोरात हवा बाहेर फेका. पुन्हा दात घट्ट करा, जोरात हवा बाहेर फेका. पुन्हा दात घट्ट करून जोरात हवा बाहेर फेका. दात घट्ट करून जोरात हवा बाहेर फेका. खालचे वरचे दात घट्ट करून माझ्याकडे नीट बघा आणि तसंच कॉपी करा. पुन्हा एकदम उच्छ्वास. बघा, असा उच्छ्वास करण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो ते प्रथम आपण जाणून घ्या. जेव्हा आपण असा उच्छ्वास करतो तेव्हा आपली शरीराची स्थिती महत्वाची आहे, आसन महत्वाचं आहे. जे खुर्चीवर बसलेले आहेत किंवा कोचावर बसले असतील त्यांनी टेकून नाही बसायचं, पाठ सरळ ठेवायची. आता जे खाली बसलेत माझ्यासमोर त्यांचा काही प्रश्न नाही. पाठीचा कणा ताट पाहिजे, कुल्ले, पाठीचा कणा, खांदे, डोकं एका सरळ. तिथे बाक असता का ताण नाही, जस्ट सहज जेवढं आपल्याला स्वस्थ बसता येईल तर बसायचं. त्यानंतर उच्छ्वास करताना छाती ते स्नायू फुगलेल्या अवस्थेमध्ये पाहिजे. पहिली गोष्ट, शरीराची स्थिती आपण बघतोय. काय सांगितलं मी, पाठीचा कणा ताट, माकड हाडापासून खांद्यांपर्यंत, मान सरळ. त्यानंतर छाती ते स्नायू फुगलेल्या अवस्थेत. जेव्हा आपण छाती ते स्नायू फुगवतो ना तेव्हा साधारणपणे पोट आपलं आत जातं. उच्छ्वास करताना आपल्याला सर्वांना एक कल्पना करायची, जरी नाही झालं ना तरी चालेल, पण कल्पना करा, म्हणजे पोट पाठीला लागतंय. आपलं मध्य प्रदेश जो आहे ना तो महत्वाचा आहे आरोग्यामध्ये. हा मध्य प्रदेश, तिथून सर्व व्याधीला आरंभ होतो. पण तिथे जर का आपलं नियंत्रण असेल ना, आणि हे नियंत्रण कोण करणार आहे, हा प्राणवायू, ऑक्सिजन. आणि मला ऑक्सिजन घ्यायचं आहे, पण आतमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नको असलेले द्रव आहेत, पदार्थ आहेत, ते पहिले मला बाहेर फेकायचे. त्यासाठी उच्छ्वास आपण करतो. तर पोट पाठीला लागते अशी कल्पना करा. आणि मी त्याच्यामध्ये आणखीन एक सूक्ष्म गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण असा दातांच्या पटींमधून उच्छ्वास करतो तेव्हा आपल्या जननेंद्रियांवरती काहीतरी हालचाल जाणवते. आणि खास करून आपलं जे गुदद्वार आहे, मल निस्सारणाचं इंद्रिय आहे, शौच मुख मार्जनाचं जे इंद्रिय आहे, तिथे जर का काही स्नायूंवरती तुम्हाला हालचाल जाणवली तर समजायचं आपला उच्छ्वास पॉवरफुल झाला. ही शरीराची स्थिती आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, उजळणी करतो. पाठीचा कणा ताट, कुल्ले, पाठीचा कणा, खांदे, डोकं एका सरळ रेषेमध्ये, हात पालथे आहेत मांडीवरती किंवा गुडघ्यावरती, छातीचे स्नायू फुगलेल्या अवस्थेमध्ये आहे. स्वाभाविकपणे पोट पाठीला लागते, आतमध्ये जातच आहे. जेव्हा आपण उच्छ्वास करतो तेव्हा आपण आणखीन कल्पना करायची की माझं पोट पाठीला लागतंय. आणि पूर्ण क्षमतेने जर का आपण उच्छ्वास केला तर आपले गुदद्वाराचे स्नायू तिथे काहीतरी तुम्हाला हालचाल, व्हायब्रेशन, स्पंदनं जाणवतील. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी डोळे उघडे ठेवा आणि मी तसं करतोय तसं तुम्ही करा. आपण श्वास घेत नाही, फक्त उच्छ्वास करतो. दात घट्ट करा, दाताच्या फटींमधून जोरात उच्छ्वास करा. पुन्हा उच्छ्वास, पुन्हा उच्छ्वास,
पुन्हा उच्छ्वास, दात घट्ट करून जोरात उच्छ्वास, पोटाकडे लक्ष द्या. पुन्हा उच्छ्वास, पूर्ण ताकदीनिशी. अजून एकदा जोरात उच्छ्वास. जननेंद्रियांकडे लक्ष द्या, गुदद्वाराकडे लक्ष द्या. मला वाटतंय हे उच्छ्वासाचं तंत्र जे तंत्र नक्कीच सगळ्यांना समजलं असेल. ते माझ्या समोर बसलेले आहेत. म्हणजे सगळ्यांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ बघताना हे जे तंत्र आहे ना, हे तंत्र तुम्ही सगळ्यांनी, सर्व कुटुंबानी एकत्र, हम दो हमारे दो किंवा आणखीन कोणी असतील तर ते समोर सगळ्यांनी बसा आणि हे तुम्ही तंत्र करा. या तंत्रामुळे आपल्या शरीरातल्या अवयवांमध्ये, पेशींमध्ये, ग्रंथींमध्ये, सप्तधातूंमध्ये, एवढंच नाही तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण याच्यामध्ये बदल होणार. अन्न खाल्ल्यानंतर जे सप्तधातू होतात त्या सप्तधातूमध्ये या प्राणवायूचा संचार व्हायला सुरुवात. आणि तो जेव्हा संचार व्हायला सुरुवात होईल तेव्हा जे काही आपण अन्न खाणार आहोत त्या अन्नातून आपल्याला आरोग्य मिळेल. हा प्रकारचे आहार आहेत. पुढे आपण चर्चा करणार आहोत. ब्रह्मविद्येमध्ये एक घन आहार आहे, दुसरा द्रव आहार आहे, ह्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि ब्रह्मविद्येमध्ये तिसरे पुढचे 3 आहार आहेत, श्वास, विचार आणि विश्रांती. तर हा श्वास माझा आहार आहे की जो आहार घेतल्याने, बघा ध्यानात ठेवा, जे ब्रह्मविद्येमध्ये हे श्वसन प्रकार करताना तर चुकणार नाही तुम्ही. आणि समजा एखादा चुकला, आपलं तंत्र इतकं परफेक्ट आहे ना, समजा एखादा चुकला तरी त्याचा साईड इफेक्ट नाही आहे, झाला तर फक्त बेनिफिट आहे. मी कुठल्याही शास्त्राला कंडेम करत नाही, पण तुम्हाला पण ज्ञात असेल, माहिती असेल की हठयोगामध्ये बऱ्याच व्याधी असतील तर त्या व्याधीसाठी त्या व्याधीग्रस्तांना सांगितलं जातं की तू हा प्राणायाम करू नको, तू हे आसन करू नको, तू तिथे जो तुम्हाला तंत्र जे शिकवलं जाणार आहे ते सूक्ष्म व्यायाम करू नको. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये व्याधी कुठले असो, जातपात, लिंग, धर्मभेद काही नाही. वयाच्या 8व्या वर्षापासून माझ्याकडे 88 वर्षाचे गृहस्थ आले. आमच्या ठाण्याच्या वर्गामध्ये, आपल्या खोपोलीच्या वर्गामध्ये, पनवेलच्या वर्गामध्ये, ते ठाण्याच्या वर्गामध्ये जे सद्गृहस्थ, फार जुनी गोष्ट आहे, ते सद्गृहस्थ त्यांनी 88 वय होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की गुरुजी मला व्यायामाची आवड आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर व्यायाम केले. रत्नागिरीला ते पतित पावन मंदिर आहे ना सावरकरांमध्ये, त्या तिथे ते व्यायाम करायचे. तरुण होते तेव्हा. तर ते सर्व तरुणांना आकर्षून घेण्यासाठी ते आम्ही म्हणे का जायचो, कारण म्हणे 1 तास व्यायाम केला ना की आम्हाला म्हणे सावरकर दूध प्यायला द्यायचे. त्या दुधाच्या प्रलोभनाने ते व्यायाम करायचे. आणि एवढी निरोगी निरामयता 88व्या वर्षी. जसं वय वाढतं तसं तसं आपल्या सर्वांमध्ये परिवर्तन होतं. तो सृष्टीचा नियम आहे, परिवर्तन संसार काम आहे. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मक जर का विचार आला तर मग तिथे गडबड व्हायला सुरुवात होते. तर 1-2-4 साधक असे आलेले होते की त्यांना मरायचं होतं. तो चांगला मृत्यू येण्यासाठी तो इकडे आला की गुरुजी मला मरायचं आहे, घरीच मरायचं आहे, हॉस्पिटलमध्ये नाही, म्हणून मी आलो तुमच्याकडे. त्यांनी ऐकलं तर कोणाकडनं तरी, आणि ते आले. आणि त्याने नंतर शेवटच्या सत्रामध्ये सांगितलं की गुरुजी आता मला 100 वर्ष जगायचं आहे. बघा, जगायचं सगळ्यांना, पण आपल्याला असं जगायचं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी दुसऱ्याला सहयोग करेन, दुसऱ्याची सेवा घेईन. म्हणजे काही सेवक, विनोदाने सांगायचं तर काही सेवक असे असतात की स्वतःला सेवक समजतात. का? कारण ते दुसऱ्यांची सेवा घेतात, म्हणून ते सेवक आहे. तो सेवक कुठल्या
कॅटेगरीतल्या त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, संशोधन झालं पाहिजे. पण तो म्हणतो मी सेवक आहे, मला दुसऱ्यांची सेवा घ्यायला आवडते. भक्तिशास्त्र सांगतं सेवा घेणं पाप आहे, सेवा देणं पुण्य आहे. आता कोण सेवा देईल? जो आरोग्य संपन्न आहे. तर त्यासाठी ही श्वासाची साधना जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे. आणि ती मला जर का प्रत्येकाला असं वाटतं की मी अधिकाधिक जगावं आणि जगताना परावलंबी नाही, मी शेवटपर्यंत असावं, त्याच्यासाठी हा विचार आहे. तर हा उच्छ्वास करताना आपल्या शरीरामध्ये अंतरंगामध्ये बदल होतो. एक स्पष्ट बदल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे विज्ञानाच्या आधारे पण कन्फर्म करू शकता. जेव्हा आपण असा उच्छ्वास करतो दाताच्या फटीमधनं, तेव्हा आपली दोन्ही फुफ्फुसं आकुंचन होतात. बघा, आपली फुफ्फुसाची जी क्षमता आहे ना, ती आत्ता जे ज्यांना कोण अगदी तरुण सुद्धा जे व्यसनी आहेत, आज तरुणाईमध्ये व्यसन जास्त आहे. म्हणजे हा शिक्षण प्रणालीमध्ये, आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जे कोणी काम करतात आरोग्याविषयी, आता एक तंबाखू विरोधी दिन होता, तर त्याच्यामध्ये एका शिक्षकाची मी मुलाखत ऐकली आणि त्यांनी सांगितलं की त्याला त्याची शाळा 10वी पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना तंबाखू मुक्त करायचं. जो भारत आरोग्य संपन्न ऋषीमुनींचा देश आहे, तिथे लहानपणापासून वयाच्या 5व्या इयत्तेपासून तो तंबाखू खातो. ग्रामीण भागामध्ये तंबाखू खाणारे बरेच आहेत, इकडे कुठ खायला. आता तो तंबाखू जो खातो, शाळा तंबाखू मुक्त करायचे कधी होईल? तंबाखू खाण्याविषयी मला इच्छा होता. हे शास्त्र तुम्ही जगलात ना, तर आपण काही लोक असतात, काही पालक असतात की तो अपेयपान करतो, अभक्ष्यभक्षण करतो, धूम्रपान करतो, पण तो आपल्या मुलाला सांगतो तू नको करू, तू केलंस तर हानी आहे. ज्या काही मी चुकीचे कर्म करतो, चुकीचा विचार करतो, चुकीचा व्यवहार करतो, तो दुसऱ्याने करून असं त्यालाही वाटतं आणि तो सांगत असतो, पण दुसऱ्याला तो आदर्श नाही. आदर्श कधी होईल? आधी केले मग सांगितलं. तर आपली ही दोन्ही फुफ्फुसं रुधिराभिसरणाच्या संस्थेमध्ये रक्तशुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आपली फुफ्फुसं महत्त्वाची आहे. आज कोरोनावरती जर का तुम्हाला मात करायची असेल तर 2 संस्था महत्त्वाच्या आहेत. एक श्वसन संस्था आणि दुसरी रुधिराभिसरणाची संस्था. त्याच्यावरती आपण जास्त भर देणार आहोत. आणि ह्या दोन्ही संस्था जेव्हा निरोगी निरामय होतील, त्यावेळेस तो जो ते व्यक्तिमत्व आहे ना, तो जो माणूस आहे, मनुष्य आहे, ते निरोगी निरामय, तो इतरांना आदर्श होईल. तर जेव्हा आपण दाताच्या फटीमधून उच्छ्वास, आपली दोन्ही फुफ्फुसं टॉप टू बॉटम आकुंचन होतात. आता 25 नंतर अर्धी फुफ्फुसं डेड आहे, त्याला जिना नाही चढता आहे. असे युवान मी बघितले की लिफ्ट आहे आणि लाईट गेले तर तो खालीच बसून राहतो. त्याचा 10व्या 11व्या मजल्यावर त्याचं घर आहे, तर तो खाली बसून राहतो. पण जो ब्रह्मविद्या करतो ना, तो ज्येष्ठ नागरिक सुद्धा स्टेअरकेसनी न थांबता न थकता तो सर्व जिने चढून जातो. अतिशोक्तीने तुम्ही पण अनुभव घ्या. तो उच्छ्वास महत्त्वाचा आहे की आपल्या रुधिराभिसरणाच्या संस्थेमध्ये अगदी सिंपल टेक्निक सांगतो. कसे होते रक्तशुद्धीकरण? नीला मार्गावाटे अशुद्ध रक्त फुफ्फुसामध्ये येतं. ठीक आहे. आता जो आपण श्वास घेणार तो प्राणवायू जो आहे, हा प्राणवायू अग्निस्वरूप आहे. आता माझी दोन्ही फुफ्फुसं मला टॉप टू बॉटम जर का व्यापून टाकता येईल तर ते रक्त शुद्ध होणार आहे. आणि हे रक्त शुद्ध होण्यासाठी आपल्या फुफ्फुसामध्ये शरीर विज्ञानाच्या व्यवस्था आहे. आपल्या एका फुफ्फुसामध्ये 3 लाख वायुकोश आहेत, बारीक बारीक पिशव्या आहेत. हे जास्तच आहे, पण आता आपण ज्या पातळीवरती आहोत त्या पातळीवरती विचारलं. आणि दुसऱ्या फुफ्फुसामध्ये 3 लाख वायुकोश आहेत. आता हे संपूर्ण वायुकोशाचे जे पिशव्या आहेत, बॅग आहेत छोट्या छोट्या, त्या मला प्राणवायूने व्यापून टाकायचं. मी कधी व्यापणार? माझी फुफ्फुसं जर का मला संपूर्णपणे खाली करता आली तर. आणि ती खाली करण्यासाठी हा उच्छ्वास पार होते की छातीतेच ना फुगलेल्या अवस्थेमध्ये मी जसा बसले ना तसे तुम्ही बसले पाहिजे ना. काही लोक असं पाठीला टेकून कोक आणून बसतात, तसं नाही. पोटाला थोडं ताट बसा, हा एक विचार आहे. आणि हे तुम्ही स्क्रीनिंगवरती बघू शकता. जेव्हा आपलं स्क्रीनिंग होतं त्यावेळेस आपलं तुम्ही तिथे जर का उभं राहून असा उच्छ्वास केला ना, तर आपली दोन्ही फुफ्फुसं टॉप टू बॉटम आकुंचन होतील. आणि मग जेव्हा आपण श्वास घेणार आहोत, त्या श्वासामार्फत जो आपण प्राणवायू घेणार, तो प्राणवायू आपल्या संपूर्ण फुफ्फुसामध्ये टॉप टू बॉटम प्रत्येक वायुकोशाला व्यापेल. आणि ते अशुद्ध रक्त या वायुकोशाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर प्राणाग्नी स्वरूप आहे,
त्या अग्नीच्या संपर्कामध्ये अशुद्ध रक्त शुद्ध होतं. आणि असं शुद्ध झालेलं रक्त, नीट लक्ष बघाय का, असं शुद्ध झालेलं रक्त हृदय फुफ्फुसाला जोडणाऱ्या त्या 5 बायपास नळ्या तिथून हृदयाला पुरवलं जातं. नुसतं शुद्ध नाही, प्राणवायुयुक्त. या वायुकोशातला जो प्राणवायू आहे ना, तो ह्या रक्तामध्ये मिसळतो. आणि असं प्राणवायुयुक्त शुद्ध रक्त 5 बायपास नळ्यातनं हृदयाला पुरवलं जातं. आणि त्यानंतर ते संपूर्ण शरीराला योग्य दाबाने, योग्य प्रवाहाने शुद्ध रक्ताचा, प्राणवायुयुक्त रक्ताचा पुरवठा होतो. फेरी लक्षात नाही राहिली तरी चालेल, पहिला दिवस आहे ना. पण जसं मी करतो तसं तुम्ही करा. तर पुन्हा आपण एकदा उच्छ्वास करणार आहोत. काय काय बदल होतात, आणखीन बरेच बदल होतात, त्याच्या विषयी पुढे चर्चा करू. पण आता तंत्रावरती भर देणार आहे, कारण पुढचा आपला जो सत्र आहे त्या सत्रामध्ये मी तुम्हाला पहिला श्वसन प्रकार शिकवणार आहे की तो केल्यानंतर शरीरामध्ये मला तात्काळ नुसते हे श्वास उच्छ्वास जरी तुम्ही केलात ना, तरी पुढच्या तुम्हाला एक 7 दिवसामध्ये शरीरामध्ये बदल जाणवेल. त्यासाठी मोठा काही आपल्याला मायन्यूट ऑब्झर्वेशन करण्याची गरज नाही, अगदी स्थूल मानाने तुम्हाला बदल जाणार आहे. ज्याचं देहावरती प्रेम आहे ना तो करेल, ज्याला दीर्घायुषी व्हायचं आहे असं ना, ब्रह्मविद्येमध्ये तोच टिकतो, ध्यानात ठेवा, की ज्याचं देहावरती प्रेम. जमलं तर थोडी पुढे चर्चा करू. तर 7 वेळा उच्छ्वास करणार, फक्त उच्छ्वास, श्वास नाही घेणार. सगळ्यांनी बसताना ताळ बसा. शरीराची स्थिती कशी आहे, छातीचे फुगलेल्या अवस्थेमध्ये, पाठीचा कणा ताट आहे, पोट पाठीला लागता आहे, जननेंद्रियांच्या वरती गुदद्वारावरती काहीतरी हालचाल होते आहे, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, डोळे बरे ठेवा आणि माझ्याकडे बघा. दात घट्ट, तुम्ही पण करा माझ्यावर, दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. पुन्हा दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. जननेंद्रियांकडे लक्ष द्या. दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. पोट पाठीला लागते, कल्पना करा. दात घट्ट करा, जोरात उच्छ्वास. पुन्हा एकदा जोरात उच्छ्वास. पुन्हा एकदा जोरात उच्छ्वास. अजून एकदा जोरात उच्छ्वास. एकदम सिंपल टेक्निक. हे झालं उच्छ्वासाचं टेक्निक. आता श्वास कसा घ्यायचा. आजपर्यंत आपल्या सगळ्यांना सांगतात ना, दीर्घ श्वसन करा, दीर्घ श्वसन करा. जे कोणी मॉर्निंग वॉकला जातात त्यांनी दीर्घ श्वसन करा. या दीर्घ श्वसनात आणि आपल्या आरोग्याचा घनिष्ठ संबंध. पण हे दीर्घ श्वसन कसं करायचं त्याची माहिती कोणी देत नाही. जे काही योगशास्त्र आहे, खास करून हठयोग जो आहे ना, ध्यानात हठयोगातली सगळी आसनं, सगळे प्राणायाम, सगळे सूक्ष्म व्यायाम तुमच्या माहितीसाठी म्हणून 1992 सालापूर्वी मी आमच्या ऑफिसमध्ये काही लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. पण तिथे जे कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, उज्जैन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यायला लागतील, कष्ट घ्यायला लागतील. तिथे जिज्ञासा फार आहे, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. हां, आपल्याला कसं पाहिजे, इझी पाहिजे ना. आपली वृत्ती कशी आहे, मी मग विनोदाने सांगतो, आपली वृत्ती कशी आहे, गांजराची पोंगी वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. जास्त कष्ट घ्यायला नको. तो सोप्यात सोपं तंत्र श्वास घेणार. आता मी फुफ्फुसं खाली केली, आता मला संपूर्ण वायुकोश 3 लाख वायुकोश, डाव्या फुफ्फुसातल्या आणि उजव्या पण मला व्यापून आहे. तर माझं दीर्घ श्वसन कसं झालं पाहिजे त्याविषयी थोडं. श्वास घेताना आपली स्थिती कशी पाहिजे जबड्याची ते पाहिजे. ओठ मिटलेले असताना दात विलग करायचे आणि दात विलग केले की ओठाचा चंबू होतो, गालात गेले पाहिजे. असा ओठाचा चंबू केल्यानंतर मग आपल्याला दोन्ही नाकपुड्यातनं श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास घेताना विचार करायचा आहे की फुफ्फुसाचा खालचा भाग, मधला भाग, वरचा भाग. जेव्हा आपण असा विचार करू ना, तेव्हा मी श्वास घेताना माझी बरगड्या वर उचलल्या जाते, छातीचे स्नायू फुगते. म्हणजे ही स्थिती कशी पाहिजे, अगदी सोपं सांगितलं ना. बघा, आता रेडीमेड काही लोक कपडे घेतात, पण किंवा आपली मेडिकल असते, कुठे मेडिकल होते नोकरीला लागणार, तो मेडिकल घेणारा जो असतो ना, तो काय करतो, आपलं सगळी मापं घेतो. तर तो छातीचं माप घेतो,
मग तो आपलं माप असतं किती, बाबा 42 आहे. मग तो म्हणतो जरा छाती फुगव रे. छाती फुगवल्या ते 42 होतं, ती 46 होते. काही लोकांची तर 48 पण होते. क्षणी ती स्थिती आपल्याला इथे जमते. तो अनुभव आपल्याला नित्य घ्यायचा आहे आणि तो घेण्यासाठी ही ब्रह्मविद्या. कसा घ्यायचा नित्य? ओठांचा चंबू करायचा. चंबू केल्यानंतर गालात जातील, दात विलग करायचे, तेव्हा चंबू होतो. दात विलग केला ते चंबू आपला तोंडाने नाही श्वास घेत. आपल्याला श्वास घेण्याची इथे व्यवस्था आहे, नाकपुड्या नासिका आहे. त्या दोन्ही नाकपुड्यात तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि विचार करायचा आहे. फुफ्फुसाचा खालचा भाग, मधला भाग, वरचा भाग भरलेला आहे. त्यावेळेस काय पोट आपलं आत जाईल. दीर्घ श्वसन आपण केल्यानंतर पोट आत गेलं पाहिजे. काही लोकांची एक समज आहे की दीर्घ श्वसन केल्यानंतर पोट फुगलं पाहिजे. नको, ज्यांचं पोट फुगलं ना ते आणखीन फुगेल. आपलं पोट आत घालायचं. दीर्घ श्वसनामध्ये बरगड्या जेव्हा वर उचलल्या जातात तेव्हा पोटात जातात आणि अशा स्थितीमध्ये मग परत आपल्याला दात घट्ट करायचे आणि दातांच्या पटीमधनं हवा बाहेर फेकायची. तुम्ही माझ्याबरोबर करायचं आहे. माझ्याकडे बघून करायचं. डोळे उघडे ठेवायचे. आपण 7 वेळा करणार आहोत. स्थिती घ्या शरीराची. ताट बसा. खुर्चीवर बसल्याने खुर्चीची पाठ, आपली पाठ याच्यामध्ये अंतर पाहिजे. जे खाली बसले त्यांनी आसन साधं घ्या. पाठीचा कणा माकडापासून खांद्यांपर्यंत सरळ आहे. मान सरळ आहे. शरीराचा कुठलाही भाग हलवायचा नाही आहे. होता येईल तेवढा. उच्छ्वास करताना छातीचं फुगलेला असते, पोट पाठीला लागतंय, जननेंद्रियांवरती काहीतरी हालचाल जाणवायची. आणि श्वास घेताना चंबू करून श्वास घ्यायचा आहे. कल्पना करायचे दोन्ही नाकपुड्यातनं श्वास घेताना फुफ्फुसाचा खालचा भाग, मधला भाग, वरचा भाग भरलेला आहे. ठीक आहे. पहिले उच्छ्वास. दात घट्ट करा. जोरात उच्छ्वास. आता ओठांचा चंबू करा. दीर्घ श्वास दोन्ही नाकपुड्यातनं, छातीचे स्नायू फुगलेल्या अवस्थेमध्ये, बरगड्यावर उचलला गेला. नीट बघा. उच्छ्वास. चंबू करून श्वास. उच्छ्वास. चंबू करून श्वास. उच्छ्वास. चंबू करून श्वास. उच्छ्वास. चंबू करून श्वास. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ 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 श्वास. उच्छ्वास. ही झाली संथ गती. ह्याच्यामध्ये ध्यानात ठेवा, जे आपण सराव चांगला होईल ना त्या मध्यम गती, आतून गती आपण वाढवू पण शकू. आणि जेव्हा मध्यम गतीमध्ये पण आपण स्वतःला स्थिर करू तेव्हा आणखीन आपल्याला उत्तम गती प्राप्त होईल. शीघ्र गती की त्याच्यामध्ये आपण अधिकाधिक कमीत कमी वेळामध्ये आपले श्वसन प्रकार करू. 7 वेळा आपण केलेला आहे. मी पुन्हा एकदा 7 वेळा करून घेणार आहे, कारण ह्याचा सराव तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये करायचा आहे. एक श्वास घेतला, एक उच्छ्वास केला, एक श्वसन झालं. आणि श्वसन उच्छ्वसन करताना, श्वास आणि प्रश्वास करताना आपली देहाची स्थिती महत्त्वाची आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. तुम्ही हा व्हिडिओ बघूनच जर का केलं ना रोज, तुम्हाला लगेच लाभ होईल आणि परफेक्ट होईल. सराव करताना जितकी अचूकता, बिनचूकता, परफेक्शन जेवढं जास्त आहे ना तेवढा परिणाम जास्त आहे. तो परिणाम अधिकाधिक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी हे तंत्र महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा पुनरावृत्त. उच्छ्वास करताना छातीचे फुगलेल्या अवस्थेत पोट पाठीला लागतं आहे, जननेंद्रियावरती हालचाल आहे, पाठीचा कणा ताठ आहे, हात पालथे आहेत मांडीवरती किंवा गुडघ्यावरती. श्वास घेताना ओठ मिटलेले, दात विलग करायचे, ओठांचा चंबू सारखा करायचा. ध्यानात ठेवा, जसं आपण नळीतनं स्ट्रॉमधनं खेचून घेतो ना तसं आपल्याला नाकपुड्यातनं श्वास खेचून घ्यायचे, हवा प्यायची. मी वर्गामध्ये उदाहरण देतो तसं नारळ पाणी पिताना कसं होतं आपलं, सक करताना
तुमचा कोणी पेल नसेल तर प्या. तशी आपली जबड्याची स्थिती झाली पाहिजे की त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण श्वास घेतो भरपूर प्राणवायू आपल्या श्वासनलिकेबरोबर मार्फत फुफ्फुसामध्ये जातो आणि भरपूर प्राणवायू फुफ्फुसामध्ये गेला. फुफ्फुसातील प्रत्येक वायुकोश 3 लाख वायुकोश जर का अक्षरने व्यापून गेले तर प्राणवायू व्यापून गेल्यानंतर अशुद्ध रक्त त्या वायुकोशाच्या संपर्कामध्ये येतं आणि रक्त शुद्ध होतं. ते त्यानंतर व्हायरस आपल्यामध्ये श्वसन संस्था महत्वाची आहे आणि रुधिराभिसरणाची संस्था. ठीक आहे. तर 7 वेळा आपण करा. तुम्ही पण माझ्यावर करा. श्वासोच्छ्वास. दात घट्ट करा. जोरात उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास म्हणजे छातीकडे बघा. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास. उच्छ्वास. पोट पाठीला लागला पाहिजे. चंबू करून दीर्घ श्वास. बरगड्यावर उचलला पाहिजे. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास. उच्छ्वास. उदरद्वाराकडे लक्ष द्या. चंबू करून दीर्घ श्वास. बरगडावर उचलत होते. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास. उच्छ्वास. चंबू करून दीर्घ श्वास. उच्छ्वास. अशा प्रकारे आपण श्वास उच्छ्वासाची प्रक्रिया ब्रह्मविद्येमध्ये करणार. हा आपला बेस आहे आणि बेस फक्त असेल ना, पाया मजबूत असेल ना, तर इमारत किती उंच असो ती डगमगणार नाही. मग त्याचे पिलर हे मजबूत असणार असेल. पाया मजबूत झाला की आपले पिलर मजबूत झाले पाहिजे आणि पिलर मजबूत झाल्यानंतर आपल्याला दीर्घकाळ हे जे आयुष्य आहे ते निरोगी निरामय जगता येईल. कमीत कमी व्याधी बळाने सुरुवातीला. आता आपण व्याधीग्रस्त आहोत ना आणि व्याधी होऊ नये म्हणून आपला कोरोना होऊ नये आपल्याला म्हणून मी हे अनुमती दिली. नाहीतर गेले 28 वर्ष मी ह्या मीडियामध्ये कुठेही तुम्हाला दिसलो नसेल. आज प्रथमच मी तुम्हाला दिसणार आहे की जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ होण्यासाठी आणि या व्हायरसपासून, कारण व्हायरससाठी कुठलीही व्याधी नाही, हे कुठली आपली पॅथी नाही आहे, औषध नाही आहे. आणि ते काय जे संशोधन होणार आहे, जे काय आपल्याला मिळणार आहे पुढे, ते प्रतिबंधात्मक आहे. आपले पार होणार आहे. आपल्या सगळ्यांमध्ये हे ईश्वराने आपल्या सगळ्यांमध्ये ही पावर दिलेली आहे. श्वास ही एक मोठी शक्ती आहे. पुढे आपण विचार करणार. मी गुढ सांगितलं आधी, तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका. तर अशा प्रकारे एक श्वास घेतला, एक उच्छ्वास केला, एक आवर्तन होतं. असं 40 वेळा तुम्हाला करायचं. लवकर लाभ करून घ्यायचा असेल ना, मी विशेष निवेदन करतो आहे. मी वर्गामध्ये असं सांगत नाही, पण आपल्याला इन्स्टंट पाहिजे, आता ताबडतोब पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जेव्हा सकाळी उठाल ना, जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा, मी काय असं सांगत नाही ब्रह्ममुहूर्त लवकर उठा, कारण आता सगळेजण आहेत ना, काही त्याला कामच नाही ना. तो 7, 7:30, 8 माझं मायन्यूट ऑब्झर्वेशन असतं. मी जिथे निवास करतो ना तिथे मी बघतो लोकांची दारं खिडक्या उघडतच नाही. AC लावून झोपलेला आहे. किती वाजता उघडतं माहिती आहे का? लवकर उघडलं ना तर 9ला. मग मी समजतो हे उठले. तर जेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा उठल्यानंतर बाथरूमला जा. घसा कोरडा पडला असेल तर थोडंसं पाणी प्या, 1-2 ग्लास. आणि अशा प्रकारे 40 वेळा करायचं. किती वेळा? 40 वेळा. तर 10 वेळा करा, थोडी विश्रांती घ्या 1 मिनिट, परत 10 वेळा करा, परत थोडी विश्रांती घ्या, परत थोडं 10 वेळा करा, 1 मिनिट विश्रांती आणि राहिलेलं 10 वेळा करा. असं सकाळी करा. आणि संध्याकाळी पण सूर्यास्ताच्या वेळेस दुपारचं तुमचं जेवण झालं की मध्ये 4 ते 4.5 तास गेले पाहिजे. हे आपल्याला श्वास उच्चार करायचा ना, साधना करायची ना, पोट रिकामं पाहिजे. श्वसनाच्या साधनेसाठी पोट रिकामं पाहिजे, व्हॅक्यूम कंडिशन पाहिजे. तर दुपारी 2ला जेवलात ना तर संध्याकाळी तुम्हाला 6-6:30ला हे करते. आणि जास्त नाही, तुम्हाला 5-7 मिनटं लागणार. तर संध्याकाळी पण तुम्ही करा. म्हणजे पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण जो पहिला श्वसन प्रकार जो करणार आहोत तो तुम्हाला तात्काळ जमेल.
आणि आपले श्वसन प्रकार असे आहेत ना की ज्याला जी व्याधी आहे त्या व्याधीवरती औषध आहे. 2 in 1 3 नाही, मल्टीपर्पज आहे. पहिला श्वसन तुम्हाला जिज्ञासा, पहिला श्वसन प्रकार असा आहे की ज्याला कोणाला हाय BP लो BP. आता हे कोरोना का माणसं का मरतात की ज्याला अन्य व्याधी आहेत, BP आहे, डायबिटीस आहे, हां श्वसनाच्या व्याधी आहेत, ब्रॉन्कायटिस आहे, अन्य काही समस्या आहे, ॲसिडिटी आहे. वयाने नाही, वयाने लहान आहे तर त्यांना मृत्यू लवकर येतो. तर ह्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला व्याधीमुक्त होण्याची, ती व्याधी कुठली आहे, एखाद्याला हाडांची व्याधी, सांध्यांची व्याधी, तर पहिला श्वसन प्रकार केला आपल्याला स्पॉन्डिलायटिस. माझ्याकडे 10-10, 15-15, 20-20 वर्ष पट्टा लावणार. मी विनोदाने सांगतो, पट्टा कुत्र्याच्या गळ्यात सुटतो, माणसाच्या गळ्यात नाही सोडतो. तर तो पट्टा तुम्ही काढाल आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की तो आला, त्यांनी साधना केली 40 दिवस, पट्टा बंद झाला. आणि माणसाचं कसं आहे, त्याला दीर्घकाळ एका क्षेत्रात सातत्य टेकवत आहेत ना, इथे तर नाही टेकवत आहे. इथे मक्तेदारी का आहे, कारण इथे सर्वजण सातत्याने साधना येतात. मी जमलं तर पुढल्या सत्रामध्ये व्हिडिओमध्ये विचारते. मग तो त्याला परत पट्टा लावावा लागतो, परत तो वर्गामध्ये येतो आणि परत श्वसन प्रकार करतो आणि पट्टा जातो. असं तयात माझं होता का. ज्याला म्हणा थायरॉइडची समस्या आहे, 10-12 वर्ष थायरॉइड खाते. हे थायरॉइड आणि आपल्या मनाचा घनिष्ठ संबंध आहे. मनोव्याधी होण्याचं रूट कॉज आहे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. आपण ग्रंथींवरती विचार करणार, माणसामध्ये विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही ईश्वरत्वाचं अस्तित्व असेल ना, प्रतिनिधित्व करणार ह्या ग्रंथी आहेत. पुढे आपण विचार करणार, अभ्यास पण करणार आहोत, त्याच्यावरती आपण ध्यान पण करणार. तर पहिला श्वसन प्रकार केला, थायरॉइड तुमचं जाईल, गोळी बंद होईल, मानेचा मणका पट्टा जाईल, हाडं मजबूत होती. हां, आपण नुसते निरोगी नाही तर आपण निरोगी बरोबर बलवान पण होणार. स्टाउट म्हणजे निरोगी आणि स्ट्रॉंग म्हणजे बल. काही लोक पैलवान आहेत, आपण निरोगी नाही, आणि काही लोक निरोगी आहेत पण इकडे ताकद नाही आहे. ती ताकद पण तुम्हाला. कोणाला श्वसनाची व्याधी आहे, सर्दी खोकला 12 महिने, आयुर्वेदात 3 कफपित्तवात ह्या विकृती आहे, त्याला आपण कंट्रोल केलं तर ती आपली प्रकृती होणार आहे. तर ही समस्या, सर्दी खोकला, पडसं, दमा, श्वासविकार, ब्रॉन्कायटिस, अन्य जे काही आहेत श्वसन मार्गात, त्या सर्वांपासून तुम्ही पुढच्या, हे तुम्ही शास्त्र नुसतं श्वासोच्छ्वास केला ना, तिथे तुम्हाला बदललं. पहिला श्वसन प्रकार आंबण आहे, 14 दिवसात तुम्हाला बदललं. BP नॉर्मल. कोणाला आतड्यांची व्याधी आहे, अपेंडिक्स, अल्सर, कोलायटिस, व्याधी निवारण. यकृतामध्ये पित्ताशयाच्या गाठी होतात, युट्रसमध्ये महिलांमध्ये फायब्रॉइड होतात, याचं वितरण, किडनी स्टोन होतात, हे सगळे वितरण प्राणाग्नी स्वरूप आहे, वितरण विरघळण्याची प्रक्रिया. आता किती व्याधी कुठली असो, प्रत्येकाला एक आपली पंचज्ञानेंद्रिय निरोगी निरामय इतका लाभ आहे. हे सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही हे करावं. तर सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही हे 40-40 वेळा करा. काही लोकांना आरोग्य प्राप्त करायचं असेल तर काही शास्त्रामध्ये सांगतात की तू हनुमान चालिसा वाच. हनुमान चालिसाचं पाठ झालं पण तो हनुमंतासारखा नाही झाला. हनुमंत कसा आहे, जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम. आपल्याला इंद्रियांवरती तर संयम ठेवायचाच आहे, पण बुद्धिमंतांमध्ये मला वरिष्ठ व्हायचं आहे, त्यासाठी हे शास्त्र आहे. तर हे तुम्ही करणं गरजेचं आहे. आज एक बरंचसं स्लोगन सगळ्यांना ज्ञात असेल की निरोगी व्हायचा असेल तर योग आहो. जो योग करेल तो निरोगी करे, योग रहे निरोग. तर हा जो योग आहे ना, हा ब्रह्मविद्या योग आहे. हां, तो परब्रह्म तिन्हीच्या पलीकडे आहे ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ह्याच्या पलीकडे जो कृष्ण आहे ना, त्यांनी द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्र युद्धभूमीवरती ही भगवद्गीता सांगली, उपदेश केला. सगळे योग आले त्याच्यामध्ये. आता 21व्या शतकामध्ये कलियुगामध्ये कोरोना रूपी युद्धभूमीवरती तुम्हाला ही ब्रह्मगीता, हां काय नवीन टर्मिनॉलॉजी आहे, ही ब्रह्मगीता मी तुमच्या समोर गाणार आहे. जी त्याचा समावेश ब्रह्मविद्येमध्ये आहे.
गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आहे ना, किती श्रीमद भगवद्गीता असो, उपनिषद असो, ब्रह्मविद्यायाम, त्या ब्रह्मविद्येमध्ये या शास्त्राचा अंतर्भाव आहे. त्या ब्रह्मगीतेचं मी गायन करणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष माझ्यासमोर असणं आवश्यक आहे, की ज्या शास्त्र जगल्याने, ब्रह्मविद्येचा अभ्यास केल्याने, श्वसन प्रकार केल्याने रोगी निरोगी होतो आणि निरोगी कालांतराने योगी होतो. योगी ह्यानी जर का तिथे स्वतःला नित्य स्थिरावला तर हा योगी महायोगी होतो. तो नित्ययोगी आहे, तो महायोगी आहे. सर्व योग त्याला समर्थ योग राणा म्हणतात. योग्यांचाही राणा तो योग राणा. एवढी ब्रह्मविद्येच्या शास्त्रामध्ये हे सामर्थ्य आहे. तर सर्वांनी याचा अभ्यास करा. आज आपल्या माननीय पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भरतेची उद्घोषणा केली. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आपली 5 तत्व आहे. गेले 28 वर्ष हे आमचं अभियान चालू आहे अस्मादिकांच्या तर्फे. अनेक त्याच्यामध्ये सहभागी, लाखो लोक सहभागी झाले की त्याच्यामध्ये 5 तत्व आम्ही सांगतो. सिक्रेसी, इंटेन्सिटी, पर्सनल कन्स्पायरसी, ट्रू डिझायर आणि इव्होल्युशनरी ॲक्शन. योगी हा स्वामी आहे. कोण स्वामी? जो आत्मनिर्भर आहे. बघा, श्वास आणि उच्छ्वास करण्यामध्ये, विचार करण्यामध्ये आपण सगळेजण आत्मनिर्भर आहोत, परावलंबी नाही. तर ही आत्मनिर्भरता, ही जी स्वतंत्रता आहे, कुठली व्याधी हो, याच्यापुढे आणखी कुठले व्हायरस येतील त्याला मी पूर्ण नाही. तो माझ्याकडे येणारच नाही. अग्नीच्या संपर्कामध्ये प्रवेश नाही करू शकणार. हे शास्त्र आहे ना, तुम्हाला अग्नी स्वरूप बनवणार आहे. एवढं सामर्थ्य आहे. तर तो योगी राणा होण्यासाठी नरेंद्र मोदींनी जी आत्मनिर्भरतेची उद्घोषणा केलेली आहे, ती आत्मनिर्भरता, त्याच्यासाठी आधीचे जे 2 टप्पे आहेत, गुप्तता आणि उत्कटता, ही महत्त्वाची आहे. आणि जो कोणी करेल ना, तो हा योगी स्वामी होतो. आणि असा योगी स्वामी कालांतराने योगी राणा होतो. नरेंद्र विवेकानंद झाला ना, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद ते विशेष काही नाही, त्यांना मला तर पूर्ण होत आहे. हे मी कुठे आधी बोललेलं नाही. स्वामी होण्यासाठी 2 गोष्टी स्वामी शब्दामध्ये. स्वा म्हणजे स्वाहा स्वाहा, हे अध्यात्मशास्त्र आहे ना, स्वाहा स्वाहाच आहे. त्याग, आपण वाहवाच्या मागे आहोत ना, स्वाहा स्वाहा. आणि मी म्हणजे ज्यांनी मीला जाणलं, त्यासाठी मला ज्ञानाची गरज आहे. त्याग आणि ज्ञान, स्वाहा स्वाहा. जेव्हा मी त्याग करतो आणि जेव्हा मीला जाणतो, तो कालांतराने विवेकानंद होतो. की ज्या त्यागातून शांती म्हणजे आनंदाचा अनुभवतो आणि मीचा विचार केल्याने तो विवेकानंद होतो. तर नरेंद्र स्वामी विवेकानंद होण्यासाठी ही एक प्रक्रिया आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी एक माझी नम्र विनंती आहे. जे काही तुम्हाला आज पहिल्या सत्रामध्ये देणं अभिप्रेत होतं ते मी सर्व दिलेलं आहे. फक्त प्रॅक्टिकल करा. अधिकाधिक लोकांना हा व्हिडिओ व्हायरल करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे जे ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपवरती पाठवा. की आता माझा निश्चय पक्का आहे, हे आमचे जे युवा जे साधक आहेत, स्वाध्याय आहेत, सेवक आहेत, ते माझ्या मागे म्हटलं की गुरुजी तुम्ही काय ते करा, नाही तर हे लॉकडाऊन आता संपत आलं जवळ आणि लॉक व्हायला लागलेलं आहे, तरी पण अजून आपल्याला सगळं स्वातंत्र्य नाही आहे. तर थोडा मी त्यांना प्रतिसाद देण्यासाठी हे प्रथम मी त्या 21 जूनच्या जागतिक योग दिनाच्या सुमुहूर्तावरती हे पहिलं सत्र मी तुम्हाला आचरणासाठी मी व्यक्त झालेलं आहे. हे माझं आत्मनिवेदन आहे. तर तुम्ही सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हा. प्रत्येकजण विवेकानंद होऊ शकतो. मीचा विवेक केल्यानंतर आणि त्याग केल्यानंतर अंतिमतः
हा विवेकानंद जो आतमध्ये सुप्त आहे, निद्रिस्त आहे, तो जागा होतो. ध्येय प्राप्त करायचं असेल जाता जाता भगवद्गीतेचं सूत्र आहे. आपल्याला आरोग्य प्राप्त करायचं आहे, मानसिक स्वास्थ्य प्राप्त करायचं आहे, पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला देणार आहे त्याविषयी निवेदन. आणि ते निवेदन जर का तुम्ही जगलात, थोडी अतिशोक्ती वाटेल, पण ते तुम्ही क्रिया केल्यानंतर कमीत कमी तुम्हाला रात्रीची झोप चांगली लागते. तर त्याविषयी पुढल्या व्हिडिओमध्ये विचार. वाणीला विराम घेण्यापूर्वी सूत्र जाता जाता काय सूत्र आहे? भगवद्गीतेचं सूत्र आहे, उत्तिष्ठ जागृत प्राप्यवरान निबोधित. तो मी समजतो तुम्हाला सर्वांना जिज्ञासा झाली असेल. पहिला माझा तुमच्यासाठी मी ही ब्रह्मविद्या आहे ना, तर हे गुरुद्वार तुमच्या दारात आलेला आहे. फक्त तुम्हाला दार उघडायचं आहे आणि ह्याला प्रवेश दिला ना, तर आमच्या ब्रह्मविद्या शास्त्राचं सूत्र आहे, वेदाचं सूत्र आहे, शिष्याची तयारी पूर्ण झाली की तो आपल्या गुरुसारखा होतो. मी तुम्हाला ते करणार आहे. शिष्य म्हणून नाही, गुरु व्हायचं आपल्याला. आपल्याला अर्जुन व्हायचं नाही, ध्यानात ठेवा. आपल्याला कृष्ण व्हायचं आहे. काही लोकांनी पहिलंच निवेदन ऐकलं तर काही लोकांना आश्चर्य, हा काय बोलतो काय. वर्गामध्ये जेव्हा मी निवेदन करतो, आमच्या बऱ्याच लोकांना वर्षानुवर्ष मला ऐकता आहे, तरी पण त्यांना काही लोकांना माझी निवेदनं पचवता नाही येत, कठीण जातं. श्रवण करता नाही येत. श्रवण केल्यानंतर मनामध्ये संशय येतो, त्याला समजलं नाही, तो म्हणतो ह्याला तरी समजलं की नाही, वक्त्याला तरी समजलं की नाही. आता ती समज करून घ्यायची असेल तर स्वाध्याय आहे, स्वाध्यायावरती जास्त भर द्या. शांतीपाठ म्हणणार आहे, ओंकार करणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर म्हणू शकता. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. एक वेळा ओंकार करूया. मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी ध्यानात ठेवा, आपल्या वेद वाङ्मयामध्ये, ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये प्राण आणि प्रणवाची साधन आहे की ज्या प्राणाच्या साधनेतून आपण पुरुषार्थी होतो. प्रणवाच्या साधनेतून आपल्याला ज्ञान संपादित होतं, आपण ज्ञानयोगी होतो. पुरुषार्थी कर्मयोगी आहे. ज्ञान विवेक, ज्ञानाचा जेव्हा वेग होतो तेव्हा तो ज्ञानयोग आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आपण इतरांना सांगण्यासाठी प्रवृत्त होतो, त्याचा विवेक करतो, विचार करतो. समोरच्याची धारणा कशी आहे तसं मी त्याला सांगतो, त्या पातळीवरती. आणि हे सर्व सांगताना अंतिम योग जो आहे तो भक्तियोग आहे, की त्याच्यामध्ये प्रेमयोग आहे. चर्चा आपण पुढे करू. अभावाचं निवारण भावामध्ये जेव्हा होतं तेव्हा हा भाव आपल्याला सर्व जे काही नकार अभाव आहेत ना त्याच्यापासून दूर ठेवतो. तर ओंकार करायचा आहे, श्वास घ्यायचा आणि उच्छ्वासाबरोबर ओमचा उच्चार. चंबू करून श्वास घ्या. हरि ओम. आज आपण इथेच थांबूया.